लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या एपिसोडमध्ये खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे आणि अद्वैतला जे आहे कलाला सॉरी म्हणायचं असतं, पण त्याला समजत नसतं कसं म्हणावं आणि तेवढ्यातच त्याला फोन येतो आणि तो फोनवर बोलत खाली जातो. इकडे कलालाही तिच्या आईचा फोन येतो आणि ती तिला आठवण करून देते की तिला मडकी जी आहे त्यांची ऑर्डर द्यायची आहे. इकडे अद्वैत फोनवर बोलत बोलत खाली येतो आणि तो त्यांच्या घरात जी काम करणारी असते तिला बोलताना ऐकतो की तिचे जे कलाचे कामाची मटकी आहे ती बाहेर आलेली आहेत आणि अद्वैत विचार करतो की तिला मदत करायचं. इकडे कला आणि तिची आई फोनवर काय डिझाईन करायचं आहे हे डिस्कस करतात आणि अद्वैत बाहेर येतो आणि त्याला एक आयडिया सुचते की त्याला जे आहे थँक्यू कसं म्हणायचं ते, आणि तो त्याची कलाकृती दाखवायला लागतो आणि तो प्रत्येक मटक्यावरती एक एक अक्षर थँक्यूचं लिहितो. इकडे त्याला आयडियाच येत नाही की हे कलाचे कामाची मटके आहेत आणि तिला राग येऊ शकतो. तो मन लावून हे सगळं जे आहे थँक्यू प्रत्येक मटक्यावर एक THANKU असं लिहितो आणि कला जेव्हा हे पाहते तेव्हा ती खूप जास्त चिडते आणि त्याला म्हणते की तू हे काय केलेलं आहे, ABCD का लिहित आहेस. तेव्हा तो सांगतो की हे ABCD नसून थँक्यू आहे आणि मी तुला थँक्यू म्हणण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. पण ती खूप जास्त चिडलेली असते आणि ती म्हणते हे माझे कामाचे मटके आहेत आणि यांना पूर्वीसारखं मला करून दे, कारण जे त्यांना असं रंगीबेरंगी नाही द्यायचे आहेत मटके. पण तेव्हाच त्यांच्या घरी जो काम करणारा असतो तोही येतो आणि दोघं मिळून समजवायचा प्रयत्न करतात. पण धक्कामुक्कीमध्ये जे आहे अद्वैतकडनं आणखीन एक मटकं फुटतं आणि कलाचा आणखीनच जास्त जो आहे राग वाढतो आणि त्या दोघांनाही ती म्हणते की आत्ताच्या आत्ता इथून माझ्यासमोरून निघून जा. त्यानंतर ते दोघंही घरामध्ये जातात आणि त्यांना समजत नाही की आम्ही काय चुकीचं केलेलं आहे आणि तिथे आजोबा असतात. ते आजोबांना सांगतात की आम्हाला तिला थँक्यू म्हणायचं होतं म्हणून आम्ही असं केलं, परंतु ती आमच्यावरती खूप जास्त चिडली. त्यावर आजोबा म्हणतात की अरे मग चिडली तर ठीक आहे, जाऊन आता तिला मदत कर, जर तू मनापासून मदत केली तर तिलाही आवडेल. तो म्हणतो की ती खूप चिडेल, पण तो सांगतो की त्यांना सांग की जो काउन्सिलर आहे त्यांनी सांगितलेलं आहे की दोघांनी मिळून सगळी कामं करायची आहेत, तर मी तुला मदत करणार. आजोबा असेही सांगतात की तोपर्यंत मी तुझ्यासाठी आणि कलासाठी एक काहीतरी गिफ्ट तयार करतो. तेव्हा अद्वैतला वाटतं की आजोबा कलाला चांगलं ओळखतात तर चांगलंच गिफ्ट देणार. इकडे अनामिका जी आहे परत नाटक करते की सोहम तिला त्रास देतोय, कारण सोहमची आई येते तेव्हा ती रडत बसल्यासारखं ॲक्ट करते आणि जेव्हा दारू पिऊन तो काल आला होता का यावरती ती मान हलवते आणि तिच्या हाताला जे लागलेलं आहे ते सोहमनी तर मारलं नाही आहे ना असं जेव्हा त्या विचारतात तेव्हा ती विचार करते मी सांगू की नको सांगू, पण तेवढ्यातच सोहम तिथे येतो आणि ती काही सांगत नाही आणि तिथून त्याची आई निघून जाते. इकडे अद्वैत कलाला मदत करण्यासाठी येतो आणि म्हणतो की काउन्सिलरनी सांगितलेलं आहे तर मी तुला मदत करणार आणि मी इथून जाणार नाही. कलाला वाटत असतं की तो तिचे काम वाढवणार आहे तिला मदत करण्यापेक्षा, म्हणून ती त्याला कसं बसं हकलवण्याचा प्रयत्न करते, पण तो काही जायला तयार होत नाही आणि तो म्हणतो की मी तुझ्यासाठी सरप्राईज ही प्लॅन करत आहे आणि तुला खूप आवडेल ते, कारण आजोबा त्यांनी सांगितलेलं असतं की ते काहीतरी करतील. कला त्याला काहीतरी काम द्यायचं म्हणून छोटे मोठे पाणी ओतायचं काम किंवा असेच छोटे मोठे कामं सांगत असते. नंतर तिच्या जे चेहरा आहे त्याच्यावरती केस येत असतात तर तो हलक्या हाताने तिला मदत करतो आणि तिला कामासाठी हेल्प करत असतो. आणि इकडे हे यांचं गोड क्षण चालू असताना तिकडे रूममध्ये जे आहे ते राहुलला गौरवचा फोन येतो आणि तो तिथून बाहेर जातो. इकडे अद्वैत आणि कला आपली कामं करतच असतात आणि एकमेकांना मदत करत असतात. तेवढ्यात राहुल बाहेर फोनवर येतो आणि कला म्हणते की मी आलेच, तू काम कर, असं म्हणून ती राहुलच्या पाठीमागे जाते. राहुल आणि गौरव डिस्कस करतात की आत्ता आपण वाचलेले आहोत आणि आपण आता सेलिब्रेशन करायला पाहिजे. राहुल तिथून गेल्यानंतर कला विचार करते की याचं काहीतरी चालू आहे आणि मला त्याचा छडा लावलाच पाहिजे आणि तोच विचार करत ती घरात येते आणि ती आजोबांना म्हणते की मला असं वाटतं की या प्रकरणात तो व्हेंडर फक्त एकटा नव्हता तर आणखीन कोणीतरी होतं. आजोबा म्हणतात की तसं असेल तर ही माणसं जी आहे ती परत परत हल्ला करणारी असतात आणि आपण लक्ष ठेवायला हवं. त्यावरती रोहिणी हे सगळं ऐकते आणि म्हणते की ही सगळी अशीच चिकटून बसणारी आहे तर मला काहीतरी मोठं प्लॅन करायला हवं. इकडे आजोबा आणि कला हसतात आणि म्हणतात की चांदेकर तुझी मदत करत आहे तर तुम्ही दोघंही मिळून आनंदी राहा. इकडे आजोबा वरती येतात आणि त्यांना जे सरप्राईज द्यायचं आहे त्यासाठी ते रूम डेकोरेट करत असतात.
आणि ते ठरवतात की रूममध्ये कॅन्डल्स वगैरे पण लावणार आणि रोहिणी त्याचबद्दल प्लॅन करते. पाहूयात पुढे काय होतं.